राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. विष ते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतल अग्निज्वाळा. आवडेल जीवा जीवाची या परी, सकला अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणीजे ते येणे अनुभवी. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरू तुकोबाराय यांचा 5 चरणाचा विशेषतः जेव्हा अनगडशाह फकीराने रामेश्वर भट्टांना शाप दिला की तुझ्या अंगाचा दाह होईल, त्यावेळेस तो दाह नष्ट करण्यासाठी तुकोबरायांनी रामेश्वर भट्टांच्या शिष्यांकडे जे पत्र लिहून पाठवलं तो हा अभंग. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. आणि तुकोबरायांना ह्या अभंगातून चित्त शुद्ध झाल्यानंतर हा विश्वाचा अनुभव कसा येतो तो सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवचन सुरू करण्यापूर्वी परिहार्थ द्यायचा असा की पुरुषोत्तम मासानिमित्त चाललेली ही अखंड सेवा ज्ञानयज्ञही म्हणता येईल, ही ज्ञानेश्वर महाराज कमिटी संस्थान यांनी आयोजित केलेली आहे. तर आजची सेवा ही मला देण्यात आली आहे, त्यांच्या ऋणी आहे. आणि विशेषतः ज्यांच्याकडून ही मला सेवा आली, प्रमुख विश्वस्त गुरुवर्य श्री अभयजी टिळक यांचा मी ऋणी आहे. सर्वांना वंदन करून आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या वाक्पुष्पास सुरुवात करतो. विश्वाचा अनुभव ज्या वेळेस व्यक्ती जन्माला येते, जन्मानंतर मृत्यू पावणार हे आपल्याला माहितीच आहे. जन्म झाला आहे तर मृत्यू होणारच आहे. तर प्रत्येक त्या जन्मकालामध्ये कुठला ना कुठला तरी अनुभव प्रत्येक व्यक्तीला आहेच. आपल्याला जो अनुभव आहे तो समोरच्याला नाही. जो आपल्याला अनुभव आहे तो पशुला नाही, पक्ष्याला नाही किंवा एका जंतूला नाही. सगळ्यांचे अनुभव वेगळे आहेत. हा अनुभव सांगत असताना की सगळ्यांचे अनुभव वेगळे आहेत, तर आपल्याला विश्वाचा अनुभव वेगळा होतो तर हे सम कसं काय होऊ शकतं? कारण आपल्याला जो अनुभव आहे तो सुख दुःखात्मक आहे. ह्यावर हा अनुभव घेत असताना एक पाश्चात्य तत्त्वज्ञान अल्फ्रेड मास्लो म्हणून आहे, त्यांनी विश्वाची उत्पत्ती जेव्हा सांगितली, विश्वाच्या उत्पत्तीसाठी जेव्हा सांगत होते तेव्हाच त्यांनी सांगितलं की माणसांना हे काही गरजा आहेत आणि काही अनुभवही गरजेचे आहेत. तर अनुभव घेत असतात त्यांनी 5 अनुभव सांगितले महत्त्वाचे, की काय महत्त्वाचे अनुभव गरजेचे आहेत. पहिलं एअर, फूड, शेल्टर, सेल्फ बिलॉंगिंग, सेल्फ ॲक्च्युलायझेशन. हे 5 मुद्देपर्यंत तिथे थांबले की हवा, पाणी, जे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा पाहिजे. त्यानंतर जे तिसरा मुद्दा सांगितला आहे सेल्फ बिलॉंगिंग, म्हणजे कुणावर आधारित न राहता सेल्फ बिलॉंगिंग म्हणजे स्वतःवर आधारित राहणे. आणि 5वा मुद्दा सांगितला की सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे काय, की आपण कुणाच्या अस्तित्वावर म्हणजे स्वतःच्या अस्तित्वावर राहणे. पण इथून पुढे ते तिथेच 5 मुद्द्यावर थांबले की हा विश्वाचा अनुभव ह्या इथपर्यंत थांबतो, व्यक्तीला हा अनुभव येतो. पण आपलं भारतीय तत्त्वज्ञान असं सांगतं की ह्या 5ही मुद्द्यापेक्षा जो शेवटचा मुद्दा जो गरजेचा आहे सेल्फ रिअलायझेशन. आपण हा सेल्फ रिअलायझेशन, आत्मानुभूती, स्वअनुभूती, आत्मज्ञान ह्याच्याकडे वळलंच नाही. म्हणून तुकोबरा या अभंग दृष्टीकडून जेव्हा आपण पाहायला गेलो की तुकोबरायांनी अभंगातून अनुभव काय आले आपल्याला ह्या, आणि विशेषतः त्यांनी अनुभव आपल्या अंतःकरणाला, या चित्ताला काय अनुभव आले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा तुकोबरायांना विचारलं, बाबा तुम्ही जर अनुभव सांगता की तुम्हाला जगाचा अनुभव काय आहे, काय अनुभव आहे, तर जेव्हा तुकोबराय सांगतात जगतरी आम्हा देव, जग हे मला देवाप्रमाणे आहे. नवे पुढे जाऊन विचारतात लोक की बाबा तुम्हाला ही जगातली जी लोक आहेत ते कशी दिसतात. ते म्हणतात ही जगातली लोक सगळे पाहे तिकडे बाप माय आहे विठ्ठल रखुमाई, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे. विचार करा, तुकोबरायांना सर्वत्र बघताना
जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाण, सगळीकडे विठ्ठलच विठ्ठल दिसत. पराविया नारी माऊली समान ते गेले निमुनी ठाईचे. विचार करा, सगळीकडे माऊली दिसायला, सगळीकडे विठ्ठल विठ्ठल दिसायला, ही समदृष्टी प्राप्त झाली. तर ह्यावर माऊली खूप सुंदर ओवी सांगतात. म्हणून सर्वत्र सदा सम, माऊली म्हणतात म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वै ब्रह्म. म्हणून सर्वत्र सदम ते आपणची अद्वै ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणजे समदृष्टी असले की तो आपण स्वतःच अद्वै ब्रह्म आहे. आणि ह्या महत्त्वामुळे विशेषतः की तुकोबराय सगळ्याकडे बघत असताना तो त्यांना विठ्ठल 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 सगळीकडे विठ्ठलच दिसत होते. तर हा अनुभव कसा काय त्यांना प्राप्त झाला? विचार करा, आपण जेव्हा दृष्टीहीन बघतो तर आपल्या डोळ्यावर अनेक चष्मे बसलेले आहेत. आपण एकमेकाकडे बघताना वेगवेगळ्या दृष्टीने बघतो, हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. एक उदाहरण असं पाहायला गेलं की आपण जेव्हा जंगलात जातो तर जंगलात आपण बघितलं की आपल्याला एकच अनुभव दिसतो की आपण इथे सगळे वेगवेगळ्या झाडी दिसतात, पण त्याच्यातून आपण काय महत्त्वाचं काय गोष्टी माहिती असेल ठीक, नाहीतर सरपण म्हणून आपण त्याचा अनुभव म्हणून गेले सरपण म्हणून घरी आणतो. पण एखादा शेतकरी, एखादा सुतार व्यक्ती जेव्हा जंगलात जातो तर तो अनुभव त्याला प्राप्त, त्याच्या चित्तावर त्या अनुभवाची प्राप्ती झालेली असती की ह्या झाडापासून ह्या लाकडापासून मी मला जी आवश्यक गरजेची गोष्टी आहेत ते बनवू शकतो. एखादा मी कुऱ्हाडीचा दांडा बनवू शकतो, किंवा नांगऱ्याला लागणारे तिफन आहे ते बनवू शकतो, किंवा जलोळ बनवू शकतो, किंवा बाजेचा गाठ बनवू शकतो. असे वेगवेगळे अनुभव त्याच्या अनुभवामध्ये येत राहतात. कारण त्याच्या दृष्टीवर आणि आपलं हेच चुकतं की आपण एका जेव्हा गोष्टीवर बघतो किंवा निहाळतो तर तिथं आपण डायरेक्ट वासनारूपी आपल्या मनात जी वासना आहे ना ते प्रक्षेपण करत असतो. आपल्या मनात जे पाहिजे आपल्याला तिथं आहे ते बघत नाही आपण, की त्या झाडामध्ये काय गुण होते ते वगैरे ते बघत नाही. आपल्याला काय पाहिजे, आपली वासना त्या झाडामध्ये आपण टाकत असतो, आपली वासना टाकतो. मग विचार करा, हेच केनोपनिषदामध्ये जेव्हा विचारले गेले बाबा सूर्याला सत्य धर्म आहे दृष्ट आहे, की बाबा सूर्य थोडा वेळ तुझा तेज बाजूला कर, थोड्या वेळेसाठी तुझं तेज बाजू कर, आम्हाला तुला बघायचं की तू खरा दिसतो कसा. एखादा विचार करा, एखादा माणूस झोपलेला असेल आणि त्याच्यावर एक गालीचा येऊन आपण गालीचा टाकला, मला सांगा त्या गालीच्या खालील माणूस दिसेल का गालीचा दिसेल? आपल्याला तो गालीचाच दिसेल, माणूस दिसणार आहे. तशी आपली अवस्था, आपण वासना टाकतो त्याच्यावर. तर हे वासना, आपण अजून एक अनुभव घ्या की वासना कशा काय आपल्या मनामध्ये अवरुद्ध होतात. एक दृष्टांत पाहूया. एक भटजी असतात की ते कसे आपले अनुभव आपल्या चित्तावर अनुभव येतात. की एक भटजी असतात, रोजची नित्यक्रम त्यांची पूजापाठ चालू असतात. एखादा पूजापाठ उरकून ते जंगलातून जात असतात आणि जंगलातून जात असताना त्यांना सहज एका पोपटाचा आवाज येतो. पोपटाचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना लक्षात येतं काहीतरी विशेष पोपट बोलतोय. पोपट ओरडत नाही, पोपट सूचक बोलत असतो. तर मग त्यांना आवाज येतो राम लक्ष्मण दशरथ हा आवाज येतो पोपटाचा. हा आवाज आल्यानंतर त्यांना वाटतं वा, माझ्या एवढ्या वर्षाची जी मी तपश्चर्या केली ती फळालेली. म्हणून पोपटाचा आवाज तो आनंदित होतो, तिथे नाचायला लागतो की पोपटाचा आवाज राम लक्ष्मण दशरथ येतो. हे नाचत असताना तिथून संध्याकाळची वेळ झालेली असती तर तिथून एक शेतकरी वर्ग, त्यांच्याच गावचा एक शेतकरी माळी वर्ग तिथून जात असतो आणि तो बघतो की बाबा आपलेच गावचे भटजी काका दिसतात, पण ते असे अस्तव्यस्त नाचत आहे. त्यांना काय झालं आहे, इथं काही वाजतही नाही, काही गाजतही नाही, आणि ते नाचतात कशाला? मग ते नाचत असताना बघतात, मग ते जातात आणि भटजी बोन हलवतात. बाबा काय झालं? ते म्हणले मला आज माझी अनेक जन्माची तपश्चर्या फळाला आली आहे. आणि विशेषतः तो पोपट जो बोलतोय ना तो राम लक्ष्मण दशरथ बोलतोय. हे ऐकल्यानंतर मग माळीबाबा काय बाबा तुम्ही काही बोलता? नाही तू ध्यान देऊन ऐक. मग त्या शेतकऱ्याला त्या माळीभाऊंना ते ऐकायला सांगतात. माळीभाऊ ऐकतात आणि पोपटाचं बोलणं ऐकतात. आणि ऐकल्यानंतर 2 मिनिटांनी डोळे उघडल्यानंतर ते म्हणतात भटजी बोलणं म्हणतात काय बाबा काय भटजी बुवा तुम्ही काय वेळ घेताय माझा? तर माझा वेळ कशाला घेत आहे? की पोपट काय राम लक्ष्मण दशरथ बोलत नाही, पोपट राम लक्ष्मण दशरथ नाही बोलत. मग पोपट काय बोलतोय? म्हणलं पोपट काय बोलतोय? लसूण मिरची अद्रक. विचार करा, माळीच्या जीवनामध्ये रोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत काय शेतीचंच डोक्यामध्ये असतं, शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये शेतीचंच. मग काय माळीच्या मनावर काय बिंबल्या गेलं? लसूण मिरची अद्रक. आणि भटजी बुवा त्यांच्या मनावर काय बिंबलं गेलं? की राम लक्ष्मण दशरथ. ते दोघांचा वाद चालत असताना त्यांचाच गावचा एक पहिलवान तिथून जात असतो आणि पहिलवान बघतो की हे दोघांची भांडणं चाललेली आहेत. आणि भांडणं चालू आहेत म्हणून तो जाऊन जवळ जातो. म्हणलं का भांडताय? दोघे आपली व्यथा मांडतात आणि सांगतात की पोपट
राम लक्ष्मण दशरथ बोलतोय, माळीबुवा म्हणतात की नाही लसूण मिरची अद्रक बोलतात. दोघांनाही थांबवतो आणि पैलवान परत पोपटाचा आवाज ऐकतो. 2 मिनटं पोपटाचा आवाज ऐकल्यानंतर भटजीबुवा आणि माळीबुवा म्हणलं तुम्ही दोघं कशाला भांडतात? ना पोपट राम लक्ष्मण दशरथ बोलतोय ना लसूण मिरची अद्रक बोलतोय. मग त्यांनी विचारलं दोघांनी की पोपट काय बोलतोय? मग पैलवान सांगतात की पोपट एकच बोलतोय, दंड मुदगल कसरत, दंड मुदगल कसरत. विचार करा, तिघांना वेगवेगळे चित्तावर बिंबलेले अनुभव. भटजीबुवांना राम लक्ष्मण दशरथ, माळीबुवांना लसूण मिरची अद्रक, पैलवानाला दंड मुदगल कसरत. ह्या तिघांचा वाद चालू असताना तिथून एक फकीर जात असतो आणि तो फकीर बघतो की फकीराला क्यू झगड रे हो अल्लाह के बंदो, क्यू झगड रे हो. मग त्यांची भांडणं बघत असताना त्यांना तिघांनी आपली व्यथा सांगितली आणि सांगितलं असा असा अनुभव आहे. मग तो फकीर त्या तिघांना म्हणतो थांबा मला ऐकून द्या पोपटाचा आवाज. जेव्हा ते पोपटाचा आवाज ऐकल्यानंतर फकीर 2 मिनिटांनी डोळे उघडतात आणि सांगतात तुमच्या तिघांचंही महत्त्व जे तुम्ही सांगताय ते काय साफ चुकीचं आहे. त्या भटजीबुवा म्हणते काय राम लक्ष्मण दशरथ बोलत नाही, मग माळीबुवा म्हणते काय लसूण मिरची अद्रक बोलत नाही, आणि शेवटी सांगतात की पैलवानाला तर दंड मुदगल कसरत नाही. मग तिघंही विचारतात की नेमकं तो बोलतोय काय? तर मग ते सांगतात पोपट बोलतोय ये सब अल्लाह की कुदरत, ये सब अल्लाह की कुदरत. विचार करा, सगळ्यांच्या मनावर वेगवेगळे हे प्रतिबिंब झालेत. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये जडलेली ती वासना, ज्यांना जे तिथं आहे ते बघत नाही, पण जे आपल्याला पाहिजे ती वासना त्याच्यामध्ये ते बघत राहतात. कारण ह्याच्यावर हे चित्तावर कोरले गेलेले आहेत. इथं माऊली खूप सुंदर ओवी सांगतात, चित्त आराधी स्त्रियेचे तेनी येणे छंदे नाचे, माकड गारुड्याचे होय जैसा. विचार करा, ज्या चित्तावर जसा तुम्ही बिंबवणार त्या माकडाप्रमाणे तो गारुडी माकडाला कसं नाचवतो तसं त्या चित्ताला नाचवत असतो. मग हा अनुभव कसा की ह्या अंतःकरणामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये 3 भावना लपलेल्या असतात. एक विशेषतः मल, विक्षेप आणि आत्मस्वरूप. तर विचार करा, आत्मस्वरूप हे ब्रह्मज्ञानाने काढता येते. हे जे मल आणि विक्षेप ह्याच्यासाठी, हे दोन्ही भावना नष्ट करण्यासाठी, अंतःकरण शुद्धी करण्यासाठी तिथे विशेषतः नामसाधना, योग साधना, भक्ती साधना हे करावे लागते. आपल्याला नामसाधनेकडे जायचं नाही, कारण आपलं अंतःकरण शुद्धी, चित्त शुद्ध कसं होईल, ह्या जो अनुभव येतो तो आपल्या शरीराला येतो. मग वेदांनी सांगितले की तुमच्या शरीराला जो अनुभव येतो तो कोण सुख आणि दुःखात्मक. सुखात्मक आणि हे दुःखात्मक हे दोन अनुभव येतात. हे काय येतात? कारण ह्या शरीराला दृष्टीला होणारे धर्माधर्माचं ज्ञान ते पुढे गेल्यानंतर की पाप पुण्य ह्याचं ज्ञान, पापपुण्याचं ज्ञान कशाने की होणारं अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान. शरीराला जो सुख आणि दुःखाचा जो लैलेश आहे आणि जो अनुभव येतो तो कशामुळे येतो की जो अनुकूल आणि प्रतिकूल जो ज्ञान आहे आपल्या हृदयपटलावर, आपल्या दृष्टीवर, तो आपल्या मनावर बिंबलेला असतो. त्यामुळे आपल्याला सुख दुःख जाणवतं. विचार करा, अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान. प्रतिकूल म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला तुम्ही विष द्यावं आणि त्यांच्यासमोर विष न्या आणि सांगितलं की हे पे, तर पेणार नाही. का नाही पेणार? कारण त्याला त्या गोष्टीचं प्रतिकूल ज्ञान झालेलं आहे की मी विष पेल्यानंतर मी मृत्यू पावणार आहे. त्या प्रतिकूल ज्ञान त्याच्या मनावर बिंबलेले आहे. आणि विशेषतः त्याच व्यक्तीला तुम्ही जर 2000 रुपयाची नोट दिली तर तो सांगेल की नक्की ह्या 2000ची नोट मला गरजेची आहे आणि त्याचं अनुकूल ज्ञान आहे की माझा ह्या आठवड्याभराचा बाजार होईल. कारण त्याच्यावर अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान बिंबलं गेलेले आहे. आणि हेच तुकोबराय सांगतात की हे अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान नष्ट झाल्यानंतर तुमच्या अंतःकरण शुद्धी होते आणि अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर तुम्हाला फळप्राप्ती होते. फळप्राप्तीमध्ये तुकोबराय हे नाही सांगत की तुम्हाला मोक्ष भेटेल, तुम्हाला पद प्राप्त होईल, स्वर्ग प्राप्त नाही. इथं वस्तुनिष्ठ फळ सांगितले की चित्त शुद्ध झाल्यानंतर तुमचे शत्रूही मित्र होतात. चित्त शुद्ध तरी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. विचार करा, अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येणार आहे की तुमचे शत्रूही मित्र होतात. विचार करा, आज भावाचं पटत नाही, व्यक्तीचं पटत नाही, तरी तुकोबरायांना थांब देऊन सांगतात की तुमचं चित्त शुद्ध झालं की शत्रू मित्र होतात. शत्रू मित्र झाले नाही. व्याघ्र सर्प न खाती. विचार करा, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्पत्या. इथे माऊली खूप सुंदर ओवी सांगतात. इतकी सुंदर ओवी सांगतात की पै अभ्यासाची नाही बळे. विचार करा, पै अभ्यासाची निबळे, एकाग्रती अंतराळे. पै अभ्यासाची बळे, एकाग्रती अंतराळे, व्याघ्र सर्प
प्रांजळे ऐके केले. विचार करा, जर तुमचे एकी लाभली, तुमच्या अंतकरण शुद्धीकरण तुम्ही त्या प्रक्रिया लाभला तर व्याघ्र सर्प ही मित्र होतात. मित्र नव्हे की तुमचं ऐकतातही. विचार करा, तुम्हाला सांगतो की आपल्या अनुभवावर संत महावीर होऊन गेले, की त्यानंतर संत नागा जगतमित्र नागा हे होऊन गेले, त्याच्यानंतर स्वामी चक्रधर स्वामी हे होऊन गेले. त्यांनी ह्या विश्वातल्या सर्व गोष्टींना आपणंसही केलं. विचार करा, तुम्ही संत महावीरांना बघितला की नेहमी चेहरा स्मित हास्याने असायचा. तुम्ही जगतमित्र नागांना बघा, स्मित हास्य. जगतमित्र नागांची तर परीक्षा घेण्यात आली. त्या काळामध्ये परळी वैजनाथच्या सुभेदारांनी सांगितलं की तुम्ही साधू असाल तर जावा जंगलातून व्याघ्र घेऊन या, वाघ पकडून आणा. आणि जगतमित्र नागाने तो वाघ घेऊन आले. विचार करा, किती अंतकरण शुद्ध असेल की जिथे वाघ मित्र. चक्रधर स्वामीचं तर असं सांगतात की वाघिणीचे पिल्लं त्यांच्या मांडीव खेळायचे. किती आनंद प्राप्त होत असेल व तो, कारण सगळे एक झाले. म्हणजे विचार करा, त्यांची समत्वाची भावना किती एक दृढ झाली की त्यांना कशाचंच अवघड वाटत नव्हतं, की कुठली गोष्ट सहजरित्या सोपी जात होती. कारण का, समदृष्टीचे. आणि हेच सांगत होते की त्यांच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता होती, तिथं माऊली खूप सांगतात, देखे अखंडित प्रसन्नता आधी जेय चित्ता ते तर रिग्ने नाही समजता संसार दुःख. ह्या संसाराचं दुःख जे त्यांच्यावर आघात होत होते त्यांना काहीच वाटत नव्हतं. व अकर्तव्य विष ते अमृत, दुःख ते चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. म्हणजे हे अनुभव आल्यानंतर व्याघ्रही सर्पही मित्र होतात. नव्हे तर हा अनुभव प्राप्त झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आणि कुठला प्रसंग होईल त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. म्हणजे कुठलं महत्त्वाचं सांगतात की विष ते अमृत आघात ते हित अकर्तव्य नीत होय त्यासी. की अनुभव प्राप्त झाल्यानंतर विष पण अमृत होतं. विचार करा, प्रल्हादाला स्वतःच्या आईने विष पाजलं तरी ते अमृत झालं. नवीन तर एक सुप्रसिद्ध उदाहरण आहे की विष का प्याला राजाजीने भेजा पिवत मीरा हासी रे पग घुंगरू बांध के मीरा नाची रे. म्हणजे राजाजीने मीराबाईला विषाचा प्याला पाजला तरी ते अमृत झालं. विचार करा, ते विष होतं का अमृत होतं? ते विषच होतं. पण त्या विषाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, अनुकूल प्रतिकूल ज्ञान काढून टाकलं होतं आणि फक्त त्यात दिसत होते ते फक्त जीवन, फक्त श्रीकृष्ण दिसत होता. ते श्रीकृष्णच पेली आणि तिथं अमृत ते विष हे अमृताप्रमाणे झाले. विष ते अमृत आघात ते हित अकर्तव्य नीत होय त्यासी. भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, बा तू कर्म कर. कारण अर्जुनाने लाखो सैन्य मारले पण त्याला पाप नाही लागलं. तिथे माऊली एक ओवीचं दृष्टांत देते, कर्म ही करण्याची आहे जे करावे ते भाष्य जाय. कर्म ही करण्याची आहे जे करावे ते भाष्य जाय. ते न करण्याची होय त्याची केले. म्हणजे तू ते करत नाही, ते करावेच लागे आणि जे कर्म केलेले ते भाष्य जाय. कारण का? कारण अंतशुद्ध झालेली आहे, अंतकरण शुद्ध झाली आहे. तुझ्या देहाला या काहीच अनुभूती नाही. कारण पुढेही सांगतात, आता शरीराच्या ठाई आडनावही उरले नाही तरी कोणे काळे खाई निमित्ते पाहे पा. विचार कर, या शरीराच्या ठाई काहीच उरलं नाही. तू फक्त कर्म कर, बाकी चिंता करू नको. अर्जुनाला पाप लागलं नाही. किती महत्त्व सांगले, विष ते अमृत आघात ते हित अकर्तव्य नीत होय त्यासी. हे झाल्यानंतर परत तुकोबराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की अजून एक अनुभव सांगतात की दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा. विचार करा, दुःख दिल्यानंतर ते एक सुखस्वरूप दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा. विचार करा, दुःख भेटल्यानं कुणाला सुखाची प्राप्ती आहे. पण तुकोबरायांना जेव्हा मंबाजी बुवांनी मारलं, त्यांच्यावर गरम पाणी ओतलं गेलं, तिथं त्यांना दुःख झालं नाही. कारण ते दुःख स्वतः भगवंतांनी झेललं आणि त्यांना ते सुखात्मक रूप प्रगट झाले. विचार करा, एखाद्या स्त्रीला 7-8 वर्ष मुलं नसावे आणि ती गर्भवती राहावी आणि विचार करा, प्रसूतीच्या वेळेस जे ती वेदना होतात ते असह्य दुःख ते. पण विचार करा, ते दुःखाचा परिणाम काय आहे? सुखात्मक आहे. होतील शीतळ अग्निज्वाळा. कारण विचार करा, अग्निज्वाळाही शीतल होतील. तेव्हा तुकोबराय सांगतात की हे अनुभव घेतल्यानंतर तुमच्या अंतकरण शुद्धी होती आणि तुमच्या ठाई जो मी ध्येय आहे आणि माझा जो अहंकार आहे तो नाहीसा होतो. तिथे माऊली सुंदर स्वरूपात सांगतात की जे बुद्धीची ये ठेवूनी देही तया अहंकाराची सेची नाही. म्हणून कर्म करिता पाही
चोखाळलेले. विचार करा तुम्ही बुद्धीवर ह्या देहावर जो अभिमान आहे, तो अहंकार, तो सिद्धपुरुषाला, आत्मज्ञानी पुरुषाला नाही आहे. आणि जो कर्म करतो बघत राहतो. आणि चोखाळले म्हणजे आत्मशुद्ध झालेले असते. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. हे 3 चरणामध्ये अनुभव सांगतात. आणि अनुभव प्राप्त झाल्यानंतर त्या अनुभव प्राप्त झाले असते आत्मसिद्ध पुरुषाची कशी स्थिती होती ते 4थ्या चरणात सांगतात. आवडेल जीवाची ये परी सकला अंतरी एक भाव. म्हणजे विचार करा, जेव्हा तो सगळीकडे बघतो एक भाव, म्हणजे ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे ज्ञानोबा सांगतात सगळीकडे हरी स्वरूपच दिसते, मला हरी स्वरूप समत्वच दिसते. अनेक नव्हे पुढं जाऊन सांगतात की सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. मला सर्व घटीमध्ये राम दिसत, हर घट में राम दिस, हर घट में राम बस रहा है. हे मग सगळं जिथं जाईल तिथे मला रामच दिसे. मग आवडेल जीवाची ये परी सकला अंतरी एक भाव. म्हणजे आपला भाव केव्हा होतो? आपल्या सिद्ध पुरुषाचा भाव एकत्र होतो. आणि विचार करा, आपल्या साधारण पुरुषाचाही हा 21 दिवस हा एक भाव होतो. कधी? आपण जेव्हा 21 दिवस पायवारीने चालतो तर आपण एकमेकांना काय बोलतो? आपण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतो. माऊली पुढे चला, माऊली बसा, माऊली जेवा, माऊली काय घेणार, माऊली चहा घेणार. विचार करा, एकमेकांना 21 दिवस आपण ती अनुभूती घेतो की एकमेकांना आपण माऊलीच म्हणतो. पण घरी आलं ते होत नाही. कारण ती वृत्ती, ते संस्कार, उपाधी जडल्यामध्ये अहंकाराची उपाधी जडते, आपल्यावर सुखदुःखाची उपाधी निघून जाते. म्हणून तुकोबराने सांगितले की सिद्ध पुरुषांना आवडेल जीवाची ये परी सकला अंतरी एक भाव. जेव्हा आपल्याविषयी अनेक पुरुषांना विचारलं गेलं की हा मनुष्य कसा आहे, तर सगळी पुरुष सांगतील, वेगवेगळे मत देतील. हा असा आहे, तो तसा आहे, मंगेश असाच आहे, की मंगेश महाराज असेच आहे, वेगवेगळे मतं भेटतील. पण ज्ञानोबराविषयी जर विचारलं तर आपल्याला एकच मत भेटेल, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे ही भावना त्या पुरुषाच्या, त्या सिद्धाच्या, जो प्रकृतीच्या पलीकडे गेल्या त्या पुरुषामध्ये ते निर्माण होते. ही तर माऊली खूप छान ओवी सांगतात. एक अर्जुनाला सांगतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योग्याचे, जेथ मन आणि बुद्धीचे एक ठाई. म्हणजे जिथं मन आणि बुद्धीचे एक ठाई झाले आणि तिथे सार समत्व चित्त दिसायला लागलं. आणि ते काय, तेची सार जाण योगाचे, म्हणजे तिथे योगी, संन्यासी आणि आत्मसिद्ध पावलेला मनुष्य तो एक ठाई झालेला असतो आणि त्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं. आणि विचार करा, हे 4 प्रक्रिया सांगितल्यानंतर तीन अनुभवाची चरण आणि त्याच्यानंतर झालेला समत्वाचा अनुभव. मग तुकोबराय शेवटी म्हणतात, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जे ते येणे अनुभवे. विचार करा, तुम्हाला ह्या 4 अनुभूती किंवा विशेषतः चित्त शुद्ध झाल्यानंतर जो अनुभव तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होतो, तर तिथं नारायणाने कृपा करावी लागती. जाणी जे ते येणे अनुभवे. अनुभव असा आहे की सगळे सिद्ध पुरुष, आत्मपुरुष सांगतात की आपण आत्मशुद्धीकरणाच्या पायऱ्यावर जायला लागलो की आपलं चित्त शुद्ध झालं की तिथे नारायणाला स्वतःला मदत करायला यावं लागतं. जिथं मदत लागेल तिथं भगवंत हजर असतो. तिथं आपल्याला मदत करायला तिथं उभा असतो. म्हणून चित्त शुद्ध झाल्यानंतर हे अनुभव तुकोबराय आपल्या अभंगात सांगण्याचा प्रयत्न करतात. तर ही जी 5 चरणं आहेत इतकी महत्त्वाची आहेत. ही 5 चरणं आपण म्हणजे अभंग लक्षात घेता एक 5 प्रक्रिया जर आपण मांडल्या ह्या 5 चरणाला, तर क्रमानुसार पहिली प्रक्रिया विचार, दुसरी प्रक्रिया कृती, तिसरी प्रक्रिया सवय, चौथी प्रक्रिया चारित्र्य आणि जी 5वी प्रक्रिया आहे नियती. म्हणजेच काय, थॉट्स, ॲक्शन्स, हॅबिट्स, कॅरेक्टर आणि नियती म्हणजे फॉर्च्यून. विचार, कृती, सवय, चारित्र्य, नियती, ह्या 5ही प्रक्रिया मांडाव्या लागतात. विचार चांगले पाहिजे. विचार आत्मशुद्धी करायची ना, चित्त शुद्धीच्या प्रक्रियेवर जायचे ना, अंतःकरण शुद्ध करायचे ना, तर चित्त तिथं विचार चांगले पेरा. विचार चांगले पेरल्यानंतर तिथं तुमच्या त्या विचारांना कृती जडा. कृती काय, नामसाधना, भक्ती साधना, योग साधना, ग्रंथ वाचणे, त्याच्यानंतर पारायण करणे, ही कृती आहे. ही कृती झाल्यानंतर आपल्या शरीराला सवय लागेल. विचार करा, योग्यांना एक
चित्त साधण्यासाठी एकाग्रता, जिथं पातंजल योगमध्ये अष्टांग योग सांगितले आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, तिथं एकाग्रता निर्माण झाल्यानंतर ती धारणा, ध्यान, समाधीकडे, म्हणजे एकाच वृत्तीवर अनेक वृत्ती निर्माण करावी, म्हणजे एकच वृत्ती धरायची, म्हणजे भगवंताचा, माऊलींचा चेहरा जर, माऊलींची समाधी पुढे आणली, भगवंताचा चेहरा जर समोर ठेवला की सतत तीच वृत्ती समोर आणायची, तीच वृत्ती समोर आणायची. म्हणजे काय, सवय लावणे, विचार, कृती, सवय आणि चारित्र्य, हे तिन्ही घडल्यानंतर चारित्र्य निर्माण व्हायला सुरुवात होती. इथे एक चारित्र्याचं एक उदाहरण पाहूया की एका राज्यामध्ये एक व्यक्ती राहतो. तो व्यक्ती इतका सज्जन असतो की तो आपलं स्वतःचं कर्म करतो आणि सगळ्या राज्यात जे भेटेल त्यांना मदत करतो. कोणीही व्यक्ती गेला की तो त्याला नाकारत नाही, कारण आपल्यापर्यंत तो मदत करतो. आणि मग विचार करा, त्या व्यक्तीचा हा भाव बघून, हा स्वभाव बघून, ह्याची कृती बघून त्याची जी चर्चा आहे राजापर्यंत जाते. वारे हाती माप चाले सज्जनाचे. विचार करा, राजापर्यंत गेल्यानंतर राजा त्या व्यक्तीला बोलून घेतो आणि सांगतो की तुझं खूप गुणगान झालेलं आहे, तर मला सांग ह्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर मग तो व्यक्ती सांगतो की ह्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे चारित्र्य. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे चारित्र्य. हे सांगितल्यानंतर मग राजे म्हणतात, हे तू सिद्ध करू शकतो का. म्हणले, हो मी सिद्ध करू शकतो की चारित्र्य सर्वात महत्त्वाचं आहे. तर म्हणलं, हां सिद्ध करून दाखव. मग तिथं व्यक्ती सांगतो की मी सिद्ध करेल, पण हे सिद्ध झाल्यानंतर पूर्ण राज्यभर माझी दौंडी पिटवावं लागेल आणि माझ्या हातीवर मिरवणूक काढावं लागेल आणि मी जिंकलो म्हणून तुम्हाला जाहीर करावं लागेल. म्हणले, हो तुम्हाला वचन देतो की मी हे सगळं करेल मी. आणि तो व्यक्ती जातो आणि दुसऱ्या दिवशी काय करतो की सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना निदर्शनात येईल असं उठतो आणि दुकानावर जातो. तर कुठल्या दुकानावर जातो, जिथं मांस भेटतं तिथं. जो व्यक्ती कधी मांस घेतला नाही तो जिथं मांस घ्यायला जातो मांस घेतो. मांस घेतल्यानंतर मद्याच्या दुकानावर जातो, तिथं मद्य घेतो आणि सगळे नाही त्या गोष्टी सगळे घेऊन तो नदीच्या किनारी जातो. आणि विशेषतः हे सगळे चालत असताना सगळीजणं बघतात, त्या राज्यातली सगळी बघतात, त्याच्या घरातली बघतात, त्याचे शेजारचे बघतात, त्याच्या राज्यातले त्याच्या चाळीतले बघतात. अख्ख्या राज्यामध्ये पसरती की तो व्यक्ती भ्रष्ट झाला. आणि हीच बातमी कुणाकडे पसरती, राजाकडे पसरती. राजाकडे गेल्यानंतर राजा खुश होतो, म्हणे त्यांनी त्याचं आपलं चारित्र्य किती महत्त्वाचं आहे किंवा प्रत्येक जगामध्ये चारित्र्य किती महत्त्वाचं आहे हे सिद्ध करून दिलं. आणि म्हणून राजा त्या व्यक्तीला बोलवून घेतो. बोलवून घेतल्यानंतर त्याला सांगतो की तू जे सांगितले ते वचन दिले मी वचन पाळतो. आणि म्हणून अख्ख्या पूर्ण राज्यामध्ये दौंडी पेटवतो की हा चरित्रशुद्ध माणूस आहे आणि त्याची हातीवर मिरवणूक काढतो. आणि नव्हे तर मी विचार करा, शेवटी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे कृपा केली नारायणे जाणी जे ते अनुभव. त्या व्यक्तीला असा अनुभव होतो की आपण अंतःकरण शुद्धी केल्यानंतर नारायण कृपा करतो. म्हणून त्या राज्याचा त्यांना लेखाजोखा, मग त्यांना जो आपण सल्लागार मंडळी म्हणतो, त्या सल्लागारमध्ये नियुक्त प्रमुख पद त्या व्यक्तीला देण्यात आलं. विचार करा, 5 गोष्टी लक्षात ठेवली त्यांनी की विचार, कृती, सवय, चारित्र्य. हे चारही गोष्टी लक्षात आल्या की इथं स्वामी विवेकानंद सांगतात चारित्र्य बाबतीत की जीवनामध्ये वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, अँड कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. म्हणजे काय, तुमचं धन गेलं तर काही गेलं नाही. दुसरा मुद्दा सांगतात की तुमचं शरीर गेलं तर तुम्ही थोडं काहीतरी गमवलं आहे, पण चारित्र्य जर गमवलं, कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. म्हणजे तुम्ही चारित्र्य गमावल्यानंतर तुमचं सर्व काही नष्ट होतं. म्हणून ह्या 4 पायऱ्या लक्षात ठेवायच्या, विचार, कृती, सवय, चारित्र्य, नीती. आणि जी 5वी पायरी आहे तिथं स्वतः भगवंत मदत करायला येतो, नियती मदत करायला येते. म्हणून तुकोबराय सांगतात की तुम्ही ह्या अभंगानुसार, ह्या 5 पायरीनुसार, ह्या 4 पायरीनुसार जे महत्त्वाचे आहेत, ह्या अनुभव स्वतः सिद्ध प्राप्त करून घ्यायला सुरुवात करा. अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतील आणि तुम्हाला भगवंतही मदत करेल. तुमच्या सर्व कार्यामध्ये तुम्हाला भगवंत मदत केले, हा अनुभव तुम्हाला नक्की प्राप्त होईल. मी माझ्या पद्धतीने मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जे काही दोष असतील ते माझ्या बुद्धीचे असतील, पण जे सर्वत्र जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवरांचे आशीर्वाद आहे. म्हणून की ह्या अभंगाची अशा पद्धतीने निरूपण करून तुम्ही आपल्या अनुभव घेऊन अंगीभूत आणावा, इथंच मी थांबतो. आणि विशेषतः ही सेवा, झालेली सेवा श्री माऊलींच्या चरणी अर्पण करून परत एकदा देवस्थानचं मी आभार मानतो आणि इथं मी थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.